आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅचचे 15 अर्थातच 14 गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत. अनेक एटीएम ऑन होता आपण पाहतोय. श्रावणदादा पाटील यांच्या माध्यमातून चौकार षटकार हॅट्रिक साठी जे पारितोषिक लावलं गेलं होतं, अनेक पहिल्या दिवसापासून अनेक खेळाडूंनी मात्र चौकार षटकार लगावले गेलेत. सचिन वेलेकरला मात्र अहवाल झेलचा पारितोषिक दिला जातो. तब्बल 800 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. 300 रुपयाचं पारितोषिक जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून लावलं होतं आणि 500 रुपयाचं पारितोषिक जरूर बीबी स्पोर्ट भगवान शेड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक, तब्बल 800 रुपयाचं पारितोषिक अहवाल झेलसाठी जरूर लागवलं गेलं आणि त्याच पद्धतीने ते आपण पारितोषिक इथे देतोय. मित्रांनो, पाहायला गेलं तर अगदी सण उत्सव साजरा केला गेला. ज्या पद्धतीने एकीचं बल कशा प्रकारे असावं याचं उत्तम उदाहरण आपण पाहायला गेलं तर IPL येत्या प्रीमियर लीग मध्ये पाहिलंय. अनेक खेळाडू आज आपल्या गावासाठी खेळले, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळले आणि एकत्र येऊन हा पूर्ण सोहळा पार पडला आणि सोहळ्यामध्ये अनेक खेळाडूंनी मात्र भाग घेतला. अगदी पाहायला गेलं लहानापासून तर नक्कीच 40+ सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. त्याच पद्धतीने अहवाल झेलचे मात्र पारितोषिक दिलं जात आहे. दरम्यान नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण हर्षदला विनंती असेल की यायचं आहे. हर्षदच्या नक्कीच स्वरूपात आपण त्यांच्या संघातील काही खेळाडू बक्षीस वितरण सोहळा घेताना आपण पाहतोय. या ठिकाणी आपण इथे मेगा सन्मान करत आहे. मीत 11चा कोणी रिप्रेझेंटेटिव्ह आहे का? मीत 11 जानू स्पोर्ट्स आहे. या ही ट्रॉफी तुम्ही त्यांच्या मालकाला, तुमच्या मालकाचा सन्मान आहे. सुजल पाटील ते सध्या नाही आहेत, त्यांना ज्या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देत आहे मित्रांनो त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. तर जो पण कोणी हा सन्मान घेईल त्यांनी शूज काढायचे नक्कीच. तेच करतो ना. बीबी स्पोर्टचं कोण आहे? बीबी स्पोर्टचं दिले. डीजे राजन यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी इताडे प्रीमियर लीग साठी सॉन्ग करून भेटलं होतं. अतिशय खूप सुंदर सॉन्ग होतं. डीजे राजन त्यांचे वडील त्यांचं अनंत सखाराम पाटील त्यांचा आम्ही या ठिकाणी मान सन्मान करत आहे. हा नाही ना ते द्यायचे. हो ना. या ठिकाणी दयानंद पाटील यांना विनंती करतो आपले काका बघू ना श्री अभिमन्यू धुंदा पाटील कॅमेरा आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक तसेच समाजसेवक या ठिकाणी आपण त्यांची सन्मान चिन्ह देऊन नाही येत सन्मान चिन्ह ते याच प्लेयर सांगते हो. या ठिकाणी सर्वांना थांबायचं, सर्वांचा सन्मान केला जाईल या ठिकाणी. धन्यवाद काका, आपण या ठिकाणी आलेत. आपला मोलाचा सहभाग आहे. YP स्पोर्ट्स काका काय असेल तर मग जा.
मग जाणार अजून सन्मान करणार ना आपण. एवढे 2 दिवसाचे केले स्पर्धा सन्मान होणार. वायपी स्पोर्टचे मालक संघ मालक अजय पाटील या ना. अजय या इकडे बसा प्लीज. वायपी स्पोर्टचे मालक गणेश पाटील या ठिकाणी. वायपी स्पोर्टचे मालक गणेश पाटील या त्यांचा आपण मायेची शाल अनेक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहे. मला कर तुम्ही करा फटाफट. पेन दे रे. पेन आहे का कुठला तरी. एवन जोडी. एवन जोडीचे सध्या कोणी दिसत नाही पण एवन जोडीचे खिलाडू आहेत दयानंद पाटील दया. त्यांचे 2 सन्मान चिन्ह आहेत रे. ये दे ये सन्मान चिन्ह द्यायचे ना त्यांना. सुजल पाटील या मैदानावर या. स्टेजवर या. दया शूज काढते ते छत्रपती शिवाजी. नाही त्या काय घेतल्यात ना. एवन जोडीचे संघ मालक सुधीर पाटील आणि दीपेश पाटील त्यांना सन्मान होत आहे. तशाच नंतर जानू स्पोर्टचे संघ मालक सुजल पाटील. सुजल चप्पल काढायची. धन्यवाद. अजय स्पोर्ट्सचे मालक. अजय स्पोर्ट्स तुम कोण आहे. रमाकांत. अजय स्पोर्ट्स. अजय स्पोर्ट्सला तुम्हाला सन्मान चिन्ह पोचवायचं आहे. अजय स्पोर्ट्सचे या रमाकांत. अजय स्पोर्ट्सचे मालक सचिन पाटील त्यांच्या वतीने अजय डोने या. आपल्या हस्ते या ठिकाणी सन्मान करू. चप्पल काढा. हा करतो 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं 2च मिनिटं. पंचांचं नाव सांग दोन्ही. नंतर साईडला दे. पंच कोण आहेत नाव सांग. वरती ना नाव सांग. सुमित देशमुख. राकेश अरज. या ठिकाणी आपण बघितलं इताडे प्रीमियर लीग मध्ये 2 दिवसांमध्ये उत्कृष्ट असे पंचांची भूमिका ज्यांनी पाडली ती सुमित देशमुख आणि राकेश अरज. विनंती करतो पंचांना आपण या ठिकाणी आपला सत्कार केला जाईल. खूप सुंदर कामगिरी केली आपण या ठिकाणी. आज सलग 2 दिवस. इकडे या. राकेश अरज सरांचा या ठिकाणी सन्मान मायेची शाल पुष्पगुच्छ अनेक सन्मान चिन्ह देऊन करत आहे. तसेच सुभाष देशमुख सरांना विनंती करतो. सुमित देशमुख. खूप सुंदर अंपायरिंग आपण केली सर. अगदी योग्य डिसिजन दिले दोन्ही पंचांनी. या ठिकाणी आपलाही सत्कार मायेची शाल पुष्पगुच्छ अनेक सन्मान चिन्ह देऊन करत आहे आम्ही. तसेच कॉमेंटेटर आहे ना तुम्ही. सूरज स्पोर्ट्सचे मालक. सूरज स्पोर्ट्सचे मालक या. शैलेश पाटील आपला सन्मान केला जातो. या शूज काढायचे. सूरज पाटील आणि श्रवण पाटील
दोघांचा सन्मान केला जाईल. आणि फायनल विनर आहेत इताडे प्रीमियर लीग 2025 या सन्मानामध्ये काय वेगळंच दडलंय. चालेल. हा, पायाची शाल पुढेल घ्या, आम्ही घेऊ चप्पल. धन्यवाद. माऊली एंटरप्राइजेस या सतीश पाटील. सतीश पाटील माऊली स्पोर्ट्स चे संघमालक आणि या स्पर्धेचे रनरअप सुद्धा आहेत. मितचा कोण आहे? मित 11 हो झालं आता करतात. मित 11 2 मिनिटं पण. मित 11 या ठिकाणी मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन सतीश पाटील यांचा सन्मान करतात. त्यांच्या सतीश यांच्या माध्यमातून दिशा मोटर्सच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन साठी स्पोर्ट्स शूज भेट. कोण आहेत? किरण पारधी या ठिकाणी आलेत. जरा या स्टेजवर या. माऊली एंटरप्राइजेस कोणी खेळाडू, माऊली एंटरप्राइजेस कोणी खेळाडू या. माऊली एंटरप्राइजेस सॉरी मित तर नाही. हा सन्मान तुमच्या मालकाचा आहे, संघ मालकाचा. त्यांच्यापर्यंत हा सन्मान तुम्हाला पोचवायचा आहे. सगळे संघ मालक झालेत ना. ते दैवत याला दे आणि यश माहित ना नाव पण आता आपण ती नव्हती दिलती अंकलला आपण दुसरी मोठी दिलती ना. नाही पण संघ मालकाला द्यायची होती. ते त्याला मोठी दिली आपण ना दुसरी. हा म्हणून त्याला देऊन टाकू. चल त्याला देऊन टाकू. वागला तुम्हाला नाही त्यांना नको सुधीर ना एक्स्ट्रा आम्हाला नको. मित 11 सन्मान होत आहे. हा ते ठेव. बीबी स्पोर्टचा कोणी आहे का? ये छोटा आहे संघ मालक या. सुनील तिस्कर या. बीबी स्पोर्टचा संघ मालकाला आपल्याला सन्मान चिन्ह पोचवायचं आहे. तुझी ठेवली ना? नाही ठीक आहे चल. हा ठीक आहे चल. हा ठीक आहे चल. मोका झाला. या ठिकाणी सर्व संघ मालकांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. बरेच सत्कार मूर्ती या ठिकाणी मला वाटतं आले नाही. नवनाथ गुरुनाथ भोईर, नवनाथ भोईर होता ना, त्यांची एक ट्रॉफी आहे. नवनाथ भोईरचा सत्कार राहायला ते गेले ना. नाही त्याचं त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी 2000 रुपये दिलेत म्हणून त्यांचा एक सन्मान आहे. ज्यांनी पण आपल्याला पैशा रूपाने वस्तू रूपाने दिलाय त्यांचा पण सन्मान या ठिकाणी. गोरखनाथ भोईर या. गोरखनाथ भोईर या. ये ना. नको ना सध्याला देऊन टाक ना. कोण देईल नवनाथला? नाही देऊ दे ना सन्मान चिन्ह. नवनाथ भोईरची दे सन्मान चिन्ह दे. हा हे सुनील देशील का? नवनाथ भोईरला द्या. देऊन टाक चल डायरेक्ट. चालेल त्यांना. सदानंद पाटील या ठिकाणी आलेले नाही. संजय तिस्कर, सुनील तिस्कर त्यांचाही सन्मान चिन्ह तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी 2000 रुपये लावले होते. संजय तिस्कर
असं नसतं ना दया. अरे तू टीम मध्ये ना, माझ्या टीम मध्ये होता ना, कसा बाहेरला कुठे तो फायनल मध्ये होता ना, तो मॅच बघायला गेला पण खेळायला थांबला, बॉलिंग नाही भेटली. लालू या ठिकाणी खरोखर मित्रांनो हे आयोजन करण्यासाठी खूप लोकांचं महत्व आहे. सर्वांनी या, मला वाटतं कोणी असेल तर ऋतिक तिसकर आहेत का, साईनाथ पाटील, श्रीकांत मगर, निखिल सुरेकर, केतन पाटील, रोहित वेलेकर, सगळ्यांचा एक शाही सन्मान केला जाईल. आहेत का कोणी या सर्वांनी? मारुती पाटील त्यांचा एक सन्मान राहिलाय. तेजस कडे देतो, तेजस घ्या, त्यांना सन्मान चिन्ह पोचवा. ते बोलवतो ना, तेतीलच. केतन करण, निखिल, जितू, ऋतिक, श्रीकांत मगर, साईनाथ, दैवत वेलेकर, ज्यांनी यांनी आयोजन, या टुर्नामेंट आयोजनासाठी नक्कीच खूप खूप मेहनत घेतली मित्रांनो. आपण हे भव्य दिव्य जे आयोजन पाहिलं, त्यांच्या मागे या व्यक्तींचा खूप खूप मोठा हात आहे. या ठिकाणी वस्तू रूपाने आपल्याला पाण्याची व्यवस्था केली होती. या थंड पाण्याची व्यवस्था आपण 2 दिवस सतत पाहिली आपल्या माध्यमातून. सर्वात मोठं पुण्य कशाला म्हणलं जातं? पाणी पाजणं. आणि तू मित्रा पूर्ण इताडे गावाला काय आजूबाजूच्या गावांना पण 2 दिवस पाणी पाजलंस. खूप मोठा मोलाचा वाटा आहे तुझा या स्पर्धेमध्ये. गुरुनाथ नामदेव पाटील आहेत का या ठिकाणी? धीरज पाटील एक ट्रॉफी द्यायचे. ए गुरुनाथ पाटील, ए रे तनय इकडे. गुरुनाथ पाटील यांचा आपण मान सन्मान करता करता राहिलो. त्यांनी या ठिकाणी आपल्याला जेवणासाठी 15 किलो चिकनही दिलं होतं. तसेच खूप मोलाचा मोलदान अंपायरिंग केली या ठिकाणी बऱ्याच मॅचेस साठी. गुरुनाथ पाटील यांचा सन्मान करतोय आपण. त्यांचे चिरंजीव नयन पाटील, बालाचा सन्मान करा यार, सर्वात महत्वाचा. सर्वात पहिले बालाचा सन्मान करा. नाही बाला करून घ्या. कोणाला या ना सर्वांनी, दैवत सर्वांनी या, सर्वांचा एक शाही सन्मान केला जाईल. दैवत वेलेकर या. खूप चांगलं आयोजन, तसेच अंपायरिंग सुद्धा केली आणि काय फलंदाजी केली मित्रा. पण एक होतं, दैवत वेलेकर आहे ना, करतो ना. विकी पाटील, सतीश विकी पाटील या ठिकाणी आज आले नाही, येणार होते, मॅचलाच आले नाही, काल होते. त्यांच्या माध्यमातून पण आपल्याला 2000 भेटले. एक सन्मान चिन्ह विकी पाटील यांचा. सतीश तुम्ही त्यांना पोचवायचं आहे. दरम्यान दैवत वेलेकरचा सन्मान करा. दैवत वेलेकर, तेजस पाटील ज्यांनी खूप चांगली स्कोरिंग केली. तुमचं नाव? पंच आणि दुसरे होते ना आपले, गेले का? ओमकार, विकी पाटील, विकी पाटील यांचा सन्मान करतोय. झाला. देवीदास पाटील यांच्या माध्यमातून 2500 रुपये आपल्याला आले होते. त्यांचा एक सन्मान श्रवण पाटीलच घेते, नाही गेले. अजय पाटील या ना, अजय भाई. देवीदास पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला कॅमेरामॅन, थँक्यू.
आले खूप बरं वाटलं. उद्या भेटू. हा? मज्जा वाटली जरा आले तर. आपल्या स्वतःची मॅच समजून आले. मज्जा वाटली. थँक्यू. तुमचा सपोर्ट भेटला म्हणून अजून जिंकलो. अजून इथं कोण आहे? ऐका ना पंच बस बस आता अंपायरचं आपल्या लाईव्ह तुमचं आपल्या चॅनलचं नाव काय दादा? एनटीसी. आपल्याला या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह होतं एनटीसी स्पोर्ट्सचं आणि त्यांचे मालक दर्शन म्हात्रे या ठिकाणी त्यांचाही आम्ही सन्मान करत आहे. धन्यवाद मित्रा. खूप चांगलं लाईव्ह प्रक्षेपण केलं आपण. विशालने खूप चांगलं लाईव्ह प्रक्षेपण केलं आपण. कर सतीश कर ना सन्मान कर यांचा. तिथे पण ट्रॉफी आहेत बघ. फायनलचं तुम्हीच बोला का? हो हो. त्यानंतर आपल्याला लाभलेले 2 कॉमेंटेटर निलेश गायकर सर. काय कॉमेंटेटर ऐकायला भेटली 2 दिवस. खूप सुंदर असे समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. खूप सुंदर समालोचन करता मित्रा. असंच करत राहा. कीप इट अप. या ठिकाणी मायाची शाल सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जाते. तसंच ओमकार सुतार कॉमेंटेटर आपलंही या ठिकाणी साई सन्मान केलं जाते. मला कुठे झालं ते टाक. खूप सुंदर आयोजन. नाव सांग. आणि या ठिकाणी मंडप डेकोरेशनचं डीजेचं आयोजन जे केलं होतं आपले किरोली गावचे डीजे सुनील यांचाही आपण साई सन्मान करत होतो. खूप सुंदर डीजे आणि खूप सुंदर आयोजन मंडप आयोजन केलं 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 दिलं ना. दुपारी ठीक आहे. अजून कोणी बाकी आहे का? चषक बाकी आहे ना यांचं करा. ट्रॉफी बाकीत या. हे माझे त्यांना द्यायचे. आता कोणी राहिलंय का इथे? झालं माझं होतच नाही. झालं आमचा दिलं ना बेस्ट पंचांचं झालं आमचं. या ठिकाणी हे रे इकडे हे काल्या क्रिकेट खेळून टाक इकडे ना. इकडे ना अरे
तसेच दिशा मोटर्सकडनं मित्रांनो आपल्याला बेस्ट बॉलर आणि बेस्ट बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी स्पोर्ट्स शूज भेटले. तर मी विनंती करतो दिशा मोटर्सचे पार्टनर किरण पारधी या आपल्या या ठिकाणी शाही सन्मान केला जाईल. सुजल पाटील यांच्या हस्ते करतोय आपण. दिशा मोटर्स विशेष आकर्षण स्पोर्ट्स शूज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी. हा आता तुम्हालाच करायचं बक्षीस समारंभ. ते मुसाची एक ट्रॉफी घरी घेऊन टाका. तो पोरगा बघ ना, हा पोरगा होता ना. बरेच जण या ठिकाणी अनुपस्थित आहेत त्याच्यामुळे त्यांचा सत्कार होऊ शकला नाही. कोणाचा मित्रांनो आपली गावची प्रीमियर लीग होती, इताडे प्रीमियर लीग आपली सर्वांची होती. कोणाचा या ठिकाणी जर मान सन्मान राहिला असेल त्यासाठी आम्ही इताडकर सर्व क्रिकेट खेळाडू आपली क्षमा मागता. जर कोणी चुकून राहिला असेल तर कोणी असं म्हणू नका की माझा नाही केला, राहिला असेल तर कोणी चुकून राहिला. अजून आपल्याकडे सन्मान चिन्ह आहेत. चला शैले या ठीक आहे झालं का. या दोन्ही टीमचे मेंबर्स या ठिकाणी या. नक्कीच अगदी पाहायला गेला तर सन्मान सोहळा इथे पार पडला. त्यानंतर मात्र बक्षीस वितरण सोहळा जरूर पार पाडला जाईल. विनंती असेल दोन्ही संघांच्या 12 प्रतिनिधी अर्थातच पूर्ण संघ विनर आणि रनरअप संघ आपण पाहायला गेला तर विनर ठरला गेलाय सूरज स्पोर्ट्स संघ आणि रनरअप राहिला या स्पर्धेमधील अर्थातच माऊली एंटरप्राइजेस. दोन्ही संघांचे सर्व खेळाडू मात्र नक्कीच स्टेज समोर यायचं. अगदी आपण बक्षीस वितरण सोहळा पार पाडणार आहोत. दैवत वेलेकर यांचा संघ अखेरच्या सामन्यामध्ये कुठेतरी पराभूत झाला, परंतु चांगला खेळ दैवतच्या माध्यमातून अखेर संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलाय. अखेर चांगला खेळ प्रत्येक सामन्यामध्ये वन साइड हिरो अशा प्रकारची भूमिका त्याच्या माध्यमातून साकारली गेली आणि अखेरच्या सामन्यामध्ये कुठेतरी ज्या पद्धतीने तिसऱ्या षटकामध्ये एक जो नशिबाचा चौकार प्राप्त झाला त्याच्या जोरावरती मात्र सामना टर्न होऊन विजय प्रयास केला अर्थातच सूरज स्पोर्ट या संघाने. आणि त्याच पद्धतीने मात्र आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वाटचाल करणार आहोत. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण स्टेज समोर यायचं. लगेच बक्षीस वितरण सोहळा पार पाडला जाईल. अनेक दिग्गज खेळाडू पाहायला गेले, अनेक युवा खेळाडू या स्पर्धेमध्ये लाभले गेले आणि अनेक युवा खेळाडूंचा मात्र खेळ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तसेच डीजे सुनील यांच्या माध्यमातून पाहायला गेला तर अनेक सॉन्ग मात्र वाजवले गेले, आकर्षक सॉन्ग नेहमीच आपण पाहत असतो. त्याच पद्धतीने अग्री कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचे अनेक सॉन्ग मात्र इथे वाजवले गेले. अग्री कोली म्हटलं ना तर नक्कीच अनेक प्रेम मोलाची माणसं. दोन्ही टीमचे नक्कीच 12वे प्रतिनिधी अर्थात पूर्ण संघ यांना विनंती असेल की आपण स्टेज समोर यायचं. लगेच बक्षीस वितरण सोहळा पार पाडला जाईल. सर्वांना विनंती असेल प्रेक्षक तसेच संपूर्ण इताडे गावचे ग्रामस्थ मंडळ कोणी असतील इथे सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. व्यासपीठाच्या समोर येऊन लगेच बक्षीस वितरण सोहळ्याला वाटचाल करण्यात अखेर शेवटचा गोड आपण होताना पाहतोय. इताडा प्रीमियर लीग IPL ज्या पद्धतीने शुभारंभ झाला त्याच पद्धतीने मात्र अंतिम आपण टप्प्यामध्ये पोहोचलो गेलोय. शेवटचा क्षण मात्र थोड्याच वेळात मात्र कैद केला जाईल. नक्कीच मात्र एक सत्कार राहिला गेलाय डीजे सुनील अर्थातच मंडप डेकोरेटर्स. सलग 2 दिवसामध्ये चांगली कामयाबी त्यांच्या माध्यमातून लाभली गेली आणि त्यांना मात्र नक्कीच इथे सन्मानित केलं जाईल. डीजे सुनील यांचा मात्र इथे सत्कार सोहळा पार पाडला जातोय. ज्या पद्धतीने चांगली कामयाबी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे
सलग 2 दिवसामध्ये सुरेख सॉन्ग त्यांच्या माध्यमातून वाजवले. आम्ही वारंवार चर्चा करतोय की अग्री कोहली सॉन्ग त्यांच्या माध्यमातून सुरेखरित्या प्रस्थापित केले. कारण का अग्री कोहली नाव म्हटलं तर नक्कीच एक नावलौकिकच या समाजामध्ये अखेर पूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड प्रगती केली आहे. आणि त्याच पद्धतीने अनेक हल्दी असतील, कुठलं कार्य असेल, अग्री कोहली सॉन्ग शिवाय मात्र ते शुभ कार्य पार पाडत नसतं. आणि त्याच पद्धतीने सोन्यासारखी माणसं आणि सोन्यासारखं मन असलेला हा अग्री कोहली समाज नक्कीच आपल्या नावाचा डंका पूर्ण भारतभर पसरवण्याचं काम करतोय. आणि त्याच पद्धतीने स्पर्धा गाजवली गेली डीजे सुनील यांच्या माध्यमातून. नक्कीच सर्वांनी समोर यायचं. आपण बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड पाहणार आहोत. नक्कीच अगदी पाहायला गेलं तर बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड आपण देणार आहोत. कुठला संघ असेल आणि कुठल्या संघाचे स्पर्धक असतील. अनेक क्षेत्ररक्षक पाहायला गेले तर सर्व पद्धतीने चांगले जोश मध्ये होते. अनेक संघांनी मात्र एफर्ट लावले. परंतु बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड कोण असेल नक्कीच गेस करा मित्रांनो. अगदी पाहायला गेलं तर सर्वच नक्कीच बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड जातोय रितेश तिशकर. 5 कॅच आणि 2 रनआउटचं सर्वात फलंदाज बाद केले तोच ठरतोय रितेशला विनंती असेल की आपण लवकरात लवकर यायचं. अर्थातच सन्मान केला जाईल रितेशचा. बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड जातोय. चांगल्या पद्धतीने मात्र आपल्या संघासाठी खेळ केला आणि त्या पद्धतीने कुठेतरी रनअप संघामध्ये त्यांचा स्थान लाभला गेला. आणि त्याच्या जोरावरती कारण का क्षेत्ररक्षण म्हटलं तर नक्कीच क्रिकेटमध्ये फार महत्वाची बाब असते. आणि त्याच पद्धतीने आपण रितेशला सन्मानित करतोय. एक आकर्षक ट्रॉफी IPL ची आपण पाहतोय त्याच पद्धतीने सन्मानित केलं जात आहे. पुढील वाटचालीसाठी तुला रितेश नक्कीच शुभेच्छा असतील. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय. नंतर दुसरा अवॉर्ड आपण पाहणार आहोत बेस्ट बॅट्समन. नक्कीच मित्रांनो कोण असेल बेस्ट बॅट्समन या स्पर्धेमध्ये. अनेक खेळाडूंनी मात्र चांगल्या धावा बनवल्या. या रेसमध्ये आपण पाहायला गेलं तर श्रावण सुद्धा होता. त्याच्या बॅटमधून 71 धावा आल्या. या रेसमध्ये नक्कीच दैवत वेलेकर सुद्धा होते, साहिल तिस्कर सुद्धा होते. परंतु या सर्वांना मागे टाकत फलंदाजी चांगली साकारली गेली. अर्थातच करण पाटील 102 धावा तो ठरतोय बेस्ट बॅटर. तब्बल 102 धावा करणच्या बॅटमधून आपण पाहिले गेलेत. 102 धावा नक्कीच त्याच्या बॅटमधून आल्या. बेस्ट बॅटरचा किताब त्याला जातोय. मी विनंती करेन सन्माननीय पाहुण्यांना की आपल्या हस्ते मात्र करणला बेस्ट बॅटरचा किताब द्यायचा आहे. चांगली फलंदाजी साकारली. अर्थातच विनर संघ राहिला आणि विनर संघामध्ये मोलाची वाटचाल त्याच्या माध्यमातून लाभली गेली. अखेरच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली आणि त्याच्या जोरावरती मात्र हा संघ जिंकला गेलाय, चॅम्पियन ठरला गेलाय. अर्थातच सुरत स्पोर्ट्स संघ. तसेच निशा ग्रुप यांच्या माध्यमातून शूज स्पॉन्सर केले गेलेत. शूज माझं सुपूर्द करताना आपण पाहतो सन्माननीय पाहुणे. एक चांगला आकर्षक आपला पाहायला मिळतं क्षणचित्र टिपले जातात. महत्वाची सामना होता आणि त्याच पद्धतीने आपल्या गावामध्ये अनेक खेळाडू उदयास येत असतात. एक स्मित असं आपण पाहू शकता करण पाटील यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. तसेच मित्रांनो नेक्स्ट अवॉर्ड आपण पाहणार आहोत बेस्ट बॉलर. कोण असेल बेस्ट बॉलर मित्रांनो. नक्कीच पाहायला गेला तर या रेस मध्ये अनेक खेळाडू पाहायला मिळाले होते. बेस्ट बॉलरचा अवॉर्ड नक्कीच हर्षद वेलेकर यांनी 5 विकेट प्राप्त केले होते. तन्मय पाटीलने सुद्धा 5 विकेट प्राप्त केले होते. दैवत सुद्धा या रेस मध्ये होता. दैवतने 8 विकेट मात्र कॅरी केले होते. परंतु सर्वांना मागे टाकत साहिल तिस्कर हा नक्कीच ठरतोय बेस्ट बॉलरचा अवॉर्ड. नक्कीच मी तिलन संघाचा साहिल तिस्कर ठरतोय. अगदी पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. सर्वांना मागे टाकत एक अखेर आपण पाहायला गेलं तर चॅम्पियनशिप ट्रॉफी मध्ये IPL मध्ये नक्कीच बेस्ट बॉलरचा किताब पकडला गेलाय. शूज आकर्षक शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुमाचे शूज आहेत. आकर्षक ट्रॉफीज देऊन मात्र सन्मानित केला जात आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत सेकंड प्राइज. नक्कीच सेकंड प्राइज रनर अप राहिला गेला या स्पर्धेमध्ये. अखेर पाहायला गेला तर सेकंड प्राइज अगदी पाहायला गेला तर नक्कीच रनर अपचा संघ ठरलाय.
दैवत वेलेकर यांचा संघ अर्थातच माऊली स्पोर्ट्स संघ. विनंती असेल माऊली स्पोर्ट्स संघाला की आपण वरती यायचंय. नक्कीच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे लाभलं गेलंय इताडा प्रीमियर लीग 2025 इताडा गावच्या माध्यमातून ही स्पर्धा घडवली गेली आणि मात्र 2 नंबरचा पारितोषिक पटकावला गेलाय. अर्थातच दैवत वेलेकर यांचा संघ माऊली स्पोर्ट्स संघ. नक्कीच वेल प्ले चांगला खेळ आपल्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये राहिला, परंतु शेवटच्या क्षणी अर्थातच अखेरचा सामना मात्र गमवावा लागला आणि या स्पर्धेमध्ये रनरअप संघ म्हणून ठरला गेला तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. माऊली इंटरप्राइजेस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच अगदी पाहायला गेलं तर सेकंड प्राइज जर आपण जरूर डिस्ट्रीब्यूट केला. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज मित्रांनो कोण असेल मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. अनेक खेळाडू आपण पाहायला गेले तर या स्पर्धेमध्ये चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून लाभला. राजू दत्तू तिस्कर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर लाभली गेली आहे. कोण असेल नक्कीच या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू रेस मध्ये होते. अगदी पाहायला गेलं तर करण पाटील सुद्धा होते. करण पाटीलच्या बॅट मधून 102 धावा आल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना आर्थिक पाहायला गेलं तर 4 विकेट सुद्धा प्राप्त केले होते, परंतु यांना मागे टाकत दैवत वेलेकरने प्रत्येक 107 धावा आणि गोलंदाजी करत असताना 8 विकेट कॅरी केले. तोच ठरतोय दैवत वेलेकर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. वेल प्ले दैवत. ज्या पद्धतीने तू फलंदाजी साकारली गेली त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी केली. अखेर शेवटच्या सामन्यामध्ये कुठेतरी परास्त व्हावं लागलं, परंतु आपल्या नावाचा डंका आणि आपल्या नावाची चर्चा या तालुकाभर नक्कीच नेहमी आपण पाहत असतो आणि त्याच पद्धतीने आजच्या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये एकंदरीत आपला खेळ चांगला राहिला आणि त्याच्या जोरावरती आपण या टुर्नामेंट मध्ये मालिकेवर पटकावला गेलाय. हार्दिक अभिनंदन असेल. तसेच नक्कीच मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड आपण पाहायला गेला दैवत वेलेकरला पाहायला मिळतोय आणि शेवटचा नक्कीच या स्पर्धेचा चॅम्पियन संघ पाहायला मिळेल. नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक दादांच्या हस्ते दिलं जाईल. 500 रुपयाचं पारितोषिक पाहतोय श्रावण पाटील यांच्या माध्यमातून हॅट्रिक जरूर केले गेले. कारण की श्रावण दादांचं तेवढं प्रेम आहे जे ज्या पद्धतीने हॅट्रिक साठी सौकार षटकर हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येकी सामन्यामध्ये लावलं गेलं होतं आणि दैवत वेलेकरने जवळ 5 ते 6 वेळा हा पारितोषिक पटकावला गेलाय आणि नक्कीच शेवटचा बक्षीस वितरण सोहळा अर्थात या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच सूरज स्पोर्ट्स संघाने सर्व खेळाडूंनी याच्यावरती चॅम्पियन संघ नक्कीच पटकावली गेली आहे. सूरज स्पोर्ट संघाच्या माध्यमातून श्रावण पाटील दादा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. DJ Rajesh